आपण आलेलो माजलगाव मध्ये या ठिकाणी एसडीओ कार्यालयासमोर या ठिकाणी समाज बांधव उपस्थित आहेत आणि ईव्हीएम मशीन विरोधामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब तालुक्यातील तांदूळवाडी या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील त्या ठिकाणी 4 दिवसापासून उपोषण करतायत। या ठिकाणी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते उपस्थित आहेत। दादा, या ठिकाणी तुम्ही एसडीओ कार्यालयामध्ये निवेदन दिलेले, काय बोलणं झालं आणि त्या निवेदनात काय नेमकं? जे आवारे पाटील उपोषणाला बसलेले आहेत त्याला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे आणि आता एसडीएमला आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की ही ईव्हीएम मशीन बंद करा आणि बॅलेट पेपर निवडणुका घ्याव्या अशी जनतेची इच्छा आहे। आणि आज जे सगळ्या निवडणुका होऊ लागलेल्या आहेत त्या सगळ्या निवडणुका ह्या एकतर्फी होऊ लागल्यात, ह्याच्यामुळे जनतेच्या मनात संभ्रम आहे आणि त्यामुळे बॅलेट पेपर व्हावा आणि ही मशीन बंद व्हावा। त्या आवारे पाटलांच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिला, नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन इथून पुढे करू। दादा, एकंदरीत पाहायला गेलं तर आताच्याच निवडणुकामध्ये महानगरपालिकेमध्ये अनेक ठिकाणी काही प्रकार समोर आले, कोणी मशीनी फोडल्यात, कोणी वेगळंच बटन दाबत, वेगळ्या चिन्हासमोरची लाईट, असे सगळे प्रकार घडत असताना सरकार निवडणूक आयोग ईव्हीएम मशीनवरच का थांबून? हाच तो प्रश्न आहे ना, लोक संभ्रमात आहेत पण सरकार ते म्हणते योग्यच आहे, त्यामुळे आमचा त्यांना विरोध आहे आणि सरकारने हे बंद करावं। आपल्यासोबत डोंगरे साहेब सुद्धा, काय एकंदरीत ईव्हीएम मशीनचा जो घोळ चालू आहे तुम्ही पाहत आहात, सोशल मीडियावर वेगवेगळे प्रकरण समोर येत आहेत, परंतु निवडणूक आयोग ईव्हीएम वरच ठाम आहे। अनेक विकसनशील देशांमध्ये ईव्हीएम सोडून बॅलेट पेपरवर मतदान होत आहे, पण भारतामध्ये तसं होत नाही। कुठेतरी लोकशाहीला पायदळी तुडवले जातात। बिलकुल लोकशाहीला पायदळी तुडण्याचा हा प्रकार आहे आणि लोकमताचा गैरवापर पण आहे। ज्या लोकांना माणसाने स्वेच्छेने निवडून दिले ती लोक निवडून येत नाहीत आणि ज्या लोकांना तीव्र संताप आहे अशी लोक निवडून ईव्हीएमच्या माध्यमातून हे भाजप सरकार निवडून आणतोय आणि लोकशाहीचा हा गळा घोटण्याचा हा प्रकार आहे। प्रचंड म्हणजे वेगवेगळे प्रकरण आपण सातत्याने बघतो, मुंबई महानगरपालिकेमध्ये असेल सगळीकडेच वेगवेगळे प्रकार आपल्या उघडकीस आले। काल परवा संभाजीनगरला वार्ड क्रमांक 24 मध्ये वंचित बहुजन आघाडीचे 4 उमेदवार विजयी झाल्याची घोषणा केली आणि लगेच तासाभरात तिथला स्थानिक भाजपचा आमदारने परत मतमोजणी घ्या असं केलं आणि 200-300 मतांनी त्याला विजयी केलं। अगोदर 7 मतात पुढे असलेले हे वंचित बहुजन आघाडीचे 4 उमेदवार नंतर लगेच पराभूत सांगितले। अत्यंत ही निंदनीय प्रकार आहे, त्यावर खूप सारा आंदोलन कुठेतरी हुकुमशाहीकडे वाटचाल आहे, हुकुमशाहीकडे वाटचाल आहे। भविष्य काळामध्ये निवडणुका होतील की नाही असंच सगळ्या समोर एक प्रश्न आपल्या समोर राहिलाय। याच्यावर एक सर्वव्यापी मोठाला उभा करणं गरजेचं आहे, जन आंदोलन उभा करणं गरजेचं आहे। जिल्हा परिषदा काही ठिकाणच्या घोषित झाल्यात, बीडची पण होणार आहे। काय वंचित बहुजन आघाडी जिल्हा परिषदच्या माध्यमातून कसा भूमिका घेणार आहे? आता धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे आवारे पाटील त्या ठिकाणी 4 दिवसापासून उपोषण करतायत, तुम्ही त्या ठिकाणी भेट देणार आहात का? अशी काही घटना? तसं मी काय आता कुठल्याही जबाबदार पदावर नाही, पण चळवळीतले कार्यकर्ता म्हणून जो आमच्या पक्ष भूमिका घेईल त्या पक्षाच्या भूमिकेसोबत आम्ही कार्यकर्ता म्हणून राहतो। काय दादा, तुम्ही आज ऑफिसमध्ये उपस्थित आहात, या ठिकाणी तुम्ही निवेदन दिलेलं आहे, ईव्हीएमच्या विरोधामध्ये 4 दिवसापासून आवारे पाटील त्या ठिकाणी आंदोलन करतायत। जुनी म्हण आहे मराठी भाषेमध्ये, जुनी म्हण आहे, मी नाही त्यातली कडी लावातली। या सरकारनं काय घडवलंय आणि काय करायलंय हे समाजाच्या माध्यमातून एवढं तीव्रता व्यक्त होती। हर एक व्यक्ती म्हणतोय की हे सरकार पडायला पाहिजे, येतंय तरी कसं, ही माणसाच्या मनामध्ये एक खतखत आहे। तर जर सरकारनं येणाऱ्या काळामध्ये निवडणूक घ्यायची असतील तर बॅलेट पेपरवर होणं काळाची गरज आहे, नसता येणाऱ्या काळामध्ये मोठं आंदोलन जन आंदोलन उभा करू आणि हे पूर्ण मग लोकशाही काय असते हे दाखवून देऊ। तुम्ही पाहू शकता अनेक ठिकाणी आता मतदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हणून आपण करतो, परंतु हे दान करत असताना कुठेतरी दान करत असताना तो चोरल्या जाते, काय भावना व्यक्त होते? काल परवा तुम्हाला माहिती असेल काही गेवराईची लोक पण बाहेर गेले होते मतदान करायला पुण्यामध्ये, ते बघितलं लोकांना, काळेवाडीची काही लोक आहेत। मग ह्या पद्धतीने जर असं लोकशाही जर येणाऱ्या काळामध्ये जर संपुष्टात आली तर मग घटनेला सुद्धा धोका आहे। मग येणारा काळ काय करायचंय हे समाजानं हिताचा प्रश्न आणि सर्व सामान्य माणसाच्या माध्यमातून हे जन आंदोलन उभा राहणार आहे, हे आंदोलन कुणीही रोखणार नाही, हे येणाऱ्या काळामध्ये दाखवून दिलं जाईल। आपल्यासोबत मराठवाडा प्रमुख सुद्धा आहेत। काय अण्णासाहेब, या ठिकाणी तुम्ही माजलगावला निवेदन दिलेलं आहे, काय सांगण्यात आलं आणि तुमच्यासोबत सकल मराठा समाज बांधवसह वेगवेगळ्या संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते असतील, पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे? प्रथमतः सांगायचं म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांनी ईव्हीएम हटाव लोकतंत्र बचाव या मुद्द्यावर एक लढा उभा केलेला आहे। तर त्या लढ्याला इथून माजरा गावातून चांगल्यापैकी प्रतिसाद भेटलेला आहे। बाळगंगा भीषण थवरे असतील, हनुमंतरावजी फपाळ असतील, वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते येऊन त्यांनी संघटनेला पाठिंबा देऊन आम्ही पुढे समजा जर नाही न्याय भेटला
किंवा ही जर मागणी नाही पूर्ण केली तर आम्ही माजलगावातून जन आंदोलन आम्ही उभा करू असं त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे. आपल्यासोबत हनुमंतरावजी माने सुद्धा तुम्ही परळीहून थेट माजलगावच्या एसडीओ कार्यालयासमोर निवेदन देण्यासाठी हजर आहेत. काय नेमका मुद्दा आहे आणि 4 दिवस झालं आवारे पाटील त्या ठिकाणी उपोषण करतायत, त्यांची तब्येत आता खालावत चाललेली आहे, प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही. काय आहे की भारत सरकारने किंवा महाराष्ट्र शासनाने बी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि जनभावना काय आहे ती ओळखून घेऊन खरंच लोकशाहीला जे मारक आहे यंत्र इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ईव्हीएम याला खरंच भारतातून हद्दपार करावं. कारण जागतिक पातळीवर जर आपण पाहायला गेलं तर प्रत्येक अशा म्हणजे उच्च देशामध्ये या यंत्राला कायमची बंदी आहे, तसं भारतानं ही जनभावना लक्षात घेऊन या यंत्राला कायमची बंदी घालून लोकशाहीला बळकट करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तुम्ही पाहू शकतात ईव्हीएम मशीनच्या विरोधातलं जन आंदोलन आता तीव्र होत चाललेलं आहे. आज 4था दिवस आहे. बाळराजे आवारे पाटील हे तांदुळवाडी गावामध्ये आमरण उपोषण करतात. त्या ठिकाणी त्याची तब्येत बिघडत चाललेली आहे आणि त्याच अनुषंगाने सकल मराठा समाज बांधव असतील, वंचित बहुजन आघाडी असतील किंवा सामाजिक वेगवेगळ्या संघटना असतील त्यांना पाठिंबा देत आहेत आणि भविष्यात जर प्रशासनाने आता जर लवकर दखल नाही घेतली तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलेला आहे. कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, माजलगाव.